आणि ही महत्त्वाची दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। नीलम गोऱ्हे विधान परिषदेच्या उपसभापती मतदानासाठी आता पोहोचलेले सर्व आमदार आणि ही थेट दृश्य आपण विधिमंडळाच्या आवारातून पाहतोय। सर्वच आमदार या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत विविध पक्षांचे आणि मतदानाची प्रक्रिया सकाळी 9 वाजल्यापासून सुरू आहे। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आपण जाऊया थेट सीमाकडे। सीमा, शिंदे गटाच्या आमदारांची बस आता पोहोचल्याचं दिसतंय। नीलम गोऱ्हे यांना सुद्धा आपण स्क्रीनवर पाहिलं, काय नेमक्या घडामोडी घडतात? सकाळी 9 वाजल्यापासूनच मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच जे भाजपचे आमदार होते तेव्हापासून त्यांनी मतदानाला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि काही वेळापूर्वीच शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते बसने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सगळे आमदार एकत्रित होते, एकत्रित एका हॉटेलमध्ये ते होते, ताजलँड या हॉटेलमध्ये। त्या ठिकाणाहून सगळे आमदार एकत्रित एका बसने प्रवास करत या ठिकाणी विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत, आपण बघू शकतो। त्याचसोबत इतर जे लहान मोठे पक्ष आहेत त्या पक्षाचे सुद्धा आमदार, अपक्ष आमदार या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। हळूहळू सगळे आमदार मतदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचसोबत शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते सुद्धा पोहोचलेत आणि आता थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा मतदानाचा हक्क बजावतील। अगदी सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत। आमचे विविध प्रतिनिधी सध्या वेगवेगळ्या पक्षांकडे लक्ष ठेवून आहेत।